हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवीन घरात नवीन व्हिडिओ, आजपासून लॉंग व्हिडिओ येणार आहे. तर मी नवीन घरात नवीन व्हिडिओ का म्हणते, तर नवीन घरात आली तर नवीन व्हिडिओ बनवणार आहे लॉंग. तर नक्की बघा. तर मी काय काय सेटअप केलं आहे ते तुम्हाला सांगते. बऱ्यापैकी तर झालं आहे. तर 2-3 दिवस एवढी गडबड होती आणि सगळा पसारा होता, त्याचा शूट करायला नाही भेटलं मला. तर मी असंच करायची शॉर्ट व्हिडिओ. तर आता आजपासून मी लॉंग व्हिडिओ बनवणार आहे. नक्की बघा. पहिले हॉलचं दाखवते, नंतर बेडरूमचं दाखवते. पूर्ण मी सेटअप नाही केलं आहे, अर्धवटच केलं आहे. कारण की एवढं पसारा होतं, त्या पसारामध्ये जेवढं जेवढं लागतं ना तेवढं तेवढं लावून घेतलं आहे. अजून लावायचं आहे. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शक्य होणार नाही, म्हणून मी लॉंग व्हिडिओ बनवते. नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन घर कसं आहे माझं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी तर 1 तारखेला शिफ्ट झाली आहे. तर 1 तारखेला शिफ्ट म्हणजे 1 तारखेला पूजा वगैरे केली आणि थोडंसं सामान टाकलं आणि 2 तारखेला सगळं सामान टाकलं आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. आणि पहिल्या मी दरवाजापासून दाखवते, तुम्हाला दाखवते बघा. आतून दाखवते. हा मेन दरवाजा आहे, आतून दाखवते. हे बघा, इथून शिडीवरून यायचं इथून. तर पूर्ण सेटअप झालं ना तर मग तुम्हाला मी सगळं व्यवस्थित सविस्तर दाखवते. आणि इथं लाईटचे बटन आहेत. तर इथं बघायला घेतलेलं श्री स्वामी समर्थाचं हे किचनचं. तर दिवाळी होऊन किती महिने झाले, तर आज माझं मुहूर्त निघाला. तर मी आत लावले स्वामी समर्थ, चावी वगैरे, चार्जिंगचं, कार्तिकचं बेल्ट आणि हे पण काय म्हणतात टाय लावण्यासाठी इथं हे केलं आहे. तर कसं वाटतंय श्री स्वामी समर्थाचं नक्की सांगा मला. त्याच्यानंतर इथं बघा, इथं कार्तिकने तात्पुरतं ठेवलं आहे. मी अजून सेटअप नाही केलं आहे, थोडं थोडं केलं, अजून करायचं आहे. तर नक्की तुमच्यावर शेअर करते. पूर्ण सेटअप झालं तर करता करता मला जसा वेळ भेटेल ना तुम्हाला दाखवते. तर इथं बघा खुर्च्या ठेवल्यात आणि इथं टेबलच्या इकडे त्याचे कार्तिकचे पुस्तकं वगैरे ठेवले, तेल ठेवायला असं ठेवलं मी. आणि टी व्हीचं बटन इकडे. आणि हे बघा, त्याच्यानंतर इथं टी व्ही. तर ह्या कोपऱ्याला मी हातरून ठेवलेत का, कारण की मी बाहेर का ठेवते, हा ना स्लायडिंगचं नाही आहे, तर एका रोजचेच हातरून येते इकडे ठेवलेत. आणि मला जायचे पुण्याला, तर म्हणून बॅग बाजूला करून ठेवलेत. आणि कार्तिकची स्कूल बॅग. आणि हे बेड आहे. तर त्याच्यात बऱ्यापैकी सगळं सामान टाकलं, सगळं केलं. आणि हे हातरून का ठेवलं आहे त्याच्यावरती वाकळ, कारण की त्याच्यातलं बेडशीट आणि त्याच्यात छत्रंजी ते धुवून ठेवलं आहे. ते तुम्हाला दाखवते कुठं धुवून सुकवले, आत्ताच धुतले. तर हे तात्पुरतं ठेवले. काल एमर्जन्सीला कार्तिकला झोपायचं होतं म्हणून पटकन ते वाकड टाकलेलं. आणि आमचा कार्तिक बघा काय करतो, ड्रॉइंग. ह्याला ड्रॉइंगचं एवढं आवड आहे ना, तुम्हाला आज शेअर करते. आणि तो ड्रॉइंग कसं करतोय तुम्हाला दाखवते. कार्तिक दाखव रे ड्रॉइंग कसं करतोय. हे बघा, बाळा दाखव ना कोणते कोणते आहेत. हे बघा, त्याच्या आज मी तुम्हाला ड्रॉइंग आहे ना शेअर करते, कारण की एवढं सुंदर सुंदर आहे बघा. त्याचं अक्षर पण, हँड रायटिंग कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, त्याला ड्रॉइंगचं एवढं आवड आहे ना, खूप आवड आहे, म्हणून तुमच्यावर शेअर करायचं आहे. आणि ह्याचा ड्रॉइंग कसं आहे ना ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, पलटी कर, असंच करा, असंच राहू दे, मी बघते. हे बघा, त्याचा मोबाईलमध्ये बघतो आणि त्याचं तेच शूट करतो. हे बघा, खूप सुंदर आणि करतो. आणि त्याला एवढं इंटरेस्ट आहे ना ड्रॉइंगमध्ये खूप. तर दाखव काय, बोल बघू कार्तिक मध्ये बोल. One face drawing, one face, like one animal drawings, Gojo 3 drawing, Sukuna 2 drawing. एवढं आवड आहे ना त्याला, एवढं आवड आहे ना ड्रॉइंगचं, तर खूप आवड आहे त्याला, म्हणून मी कर म्हणते, काय बोलत नाही. हे बघा, त्याचं चालूच असते. आणि आता छत्रंजी सुकली की ते टाकते, तेव्हा तुमच्यावर नक्की शेअर करणार. तुम्ही म्हणत होते बेडवर हे काय वाखळ टाकलं म्हणून, कारण की कार्तिकला रात्री आम्हाला बेड पटापट लावून घेतलं, झोपायला पण जागा नव्हती, म्हणून बेड लावून घेतलं की तर तिकडे झोपू शकतो आणि बाकीचं खाली असलं तर, त्याच्यासाठी आम्ही तसं केलेलं. आता त्याच्यावर बेडवर कपलं बेडशीट वगैरे हातरते. त्याच्यानंतर तिथं कोपऱ्यात बघा राधाकृष्ण, तिथं मला गिफ्ट भेटलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं घड्याळ. आणि इथं बघा फॅन लावून घेतला आहे मी. आणि हे माळणे
आत्ता धुवून ठेवलं आहे सुकायला, तर पाणी नितळलं तर कॉक्रोच वगैरे होत नाही, नाहीतर जंग पकडते ते तसंच ओल्यामध्ये ठेवलं तर म्हणून हे साफ करून घेतलं आहे. आता ते लावणार आहे. आणि इथं बघा पसारा. तर मी आज किचन दाखवत नाही कारण की माझं किचन खूप म्हणजे असं पसारा खूप आहे, तर नक्की नंतर शेअर करते. आणि अजून भांडी लावली नाही, किरकोळ जेवढं आहे तेवढं केलं आहे. त्याच्यानंतर इथं बघा बेडरूम, हे इकडे हा किचन आहे. फ्रीज तर सेटअप करून ठेवलं आहे, अजून फ्रीज पण पुसायचं आहे. फ्रीजचे सगळे भांडी स्वच्छ करायचेत, पण आता बघा तरी पण दाखवते बघा, अजून पसारा आहे भरपूर. आणि इथं कॅलेंडर लावलं आहे हे बघा. त्याच्यानंतर इथं आरशा लावला आहे इथं. त्याच्यानंतर इथं हुक केलं आहे. आणि हे बाथरूम आहे. तर बाथरूम काय शेअर नाही करत. तर इकडे कपडे धुवून ठेवलेत मी. त्याच्यानंतर इथं बेडरूम. तर हा दरवाजा बेडरूमचा आणि वॉशिंग मशीन सेटअप करायचं आहे त्याला. आता हळूहळू सेटअप करणार आहे. तर अजून किरकोळ ह्याच्यातलं पण नाही केलं मी, फक्त जे नाही पाहिजे ते वरती ठेवले. आणि हे बघा कपाट इथं सेटअप करून घेतलंय, तुम्हाला दाखवते. कपाट लावून घेतल्या परवाच्या दिवशीच आल्यानंतर. हे बघा काल पूर्ण, नाहीतर मग कपाट लावून घेतलं. तर परत कपाट लावलं आहे ते एक बरं झालं, कारण की एमर्जन्सीला कुठंच मला भेटत नाही, म्हणून पटापट कपाट लावून घेतलं आहे. हे बघा हे कपाट लावून घेतलं आहे. आणि त्याच्यात हे पण व्यवस्थित ठेवायचं आहे, ते नंतर ठेवणार आहे. स्टेप बाय स्टेप एक एक करणार आहे. तर हे कपाट तर सेटअप झालं आहे, अजून थोडंसं सेटअप करायचं आहे, ते नक्कीच सांगते तुम्हाला. फ्रीजचं पण सेटअप करायचं आहे. जेवढे नाही पाहिजे ते बाजूला ठेवले, बाकीचं असं ठेवलं आहे. हे बघा. त्याच्यानंतर इथं हॉलमध्ये दाखवते. हे बघा अजून हे पण करायचे. हे बघा हे बेडशीट आहे, हे बेडशीट धुवून ठेवले. आता तेच सुकल्यानंतर चांगलं ऊन पडायला लागले, नंतर सुकल्यानंतर बेडवर टाकणार आहे. अजून ह्याच्यातलं पण करायचं आहे. आणि ह्याच्यात अजून भांडे, ड्रममध्ये सगळे छोटे छोटे सगळे भांडे भरून ठेवलेत. हे बघा. आणि इथं हे सगळं पण उचलणार आहे, हळूहळू उचलते, एकदमच होत नाही. आणि इथं बघा अजून भांडे आहेत. तर ह्याला पण किचनमधलं थोडं थोडं उरकून ठेवणार आहे. तर अजून मोरपंख लावायचे, त्याला चिकटपट्टी वगैरे पाहिजे. आमच्या कार्तिकने चिकटपट्टी खराब करून ठेवलं आहे, त्याच्यासाठी नाही माझ्याकडे. इथं देव मांडून ठेवलेत, आता इथं ठेवणार आहे. तर योग्य नाही ते पायाखाली, पण काय मजबुरी आहे, माझ्याकडे देवघर नाही आहे म्हणून इथं ठेवलं. कोपऱ्याला ठेवायचं नाही. आणि हा कोपरा आग्नेय कोपरा पडतो, ईशान्य कोपऱ्यात नाही आहे म्हणून जागा, म्हणून पूर्वेकडे तोंड करून पश्चिमेकडे तोंड करून पूर्वेला मांडलं आहे. हे बघा. आणि वरती किरकोळ ठेवले, जे नाही लागत आत्ता ते असं वरती ठेवले, ते नंतर परत हळूहळू सेटअप करणार आहे. तर पण मांडून हुक लावलंय. तेवढं तुम्हाला दाखवलं आहे ना, तेवढंच केलं. अजून करायचे भरपूर काम आहेत मला. मी कसं केलं माहिती का, मला जे नाही लागत ना आत्ता सध्या ते मी पटापट वरती ठेवले. त्याच्यानंतर काय करणार आहे म्हणजे मला निवांत वेळ आहे, एक एक घेणार आहे. जसं पहिले हॉल घेणार आहे, अजून हॉलमधले म्हणजे मी बेडमध्ये ना सगळं असं टाकले, मला जे नाही पाहिजे ते सगळं असं टाकले. आता ते बेड परत बेडमध्ये काय करणार आहे, आता बेडशीट हातरणार नाही. त्याच्या अगोदर आहे ना बेडच्या आतलं सगळं व्यवस्थित ठेवणार, साफ केलं बेड सगळं स्वच्छ करून. आणि जे मला वाकळ वगैरे नाही पाहिजे, जे वस्तू नाही पाहिजे ते सगळं त्याच्यात टाकले. आणि वरती असं वाकळ टाकले हे. तर आता बेडशीट हातरेल तेव्हा पहिले ह्याचं सेटअप करणार आहे पूर्ण, त्याच्यानंतर हॉल करते. हॉलमध्ये जे जे नाही लागत ते सगळं आज बाजूला काढून ठेवते. त्याच्यानंतर मग बेडरूममध्ये जाते. कपाटमध्ये काय विस्कटलं ते बघून एक करणार आहे, नाहीतर आता ह्याला बराच वेळ जाणार आहे. तर बराच वेळ जाणार आहे. आता बघा आज कोणता, मी बुधवारी सामान येऊन टाकले. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 4 दिवस झाले. 4 दिवसात फक्त मी जे नाही लागत वरती ठेवले, फक्त झोपण्यापुरतं किंवा बसण्यापुरतं जागा करून ठेवले. सगळं गबाळ झालेलं म्हणजे पसारा झालेला, त्याच्यासाठी फक्त मी कपाट आवरल्या. अजून करायचे, भांडी सगळी घासायचे, किचन स्वच्छ करायचे आणि सगळं करायचं. त्याच्यातच मी करायला लागले. असं होत असलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की रूम चेंज करायचं म्हटलं तर अर्ध निम्म त्याच्यात पसाराचंच ह्याच्यात कुठं काय घावतंय कधी नाही घावत ते पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गडबड होते. आणि आपण कसं नवीन घरात एकदा गेलो त्याच्यानंतर पूर्ण सेटअप करायला मस्त 15 दिवस महिनाभर जातो. आणि ते महिनाभर जातो, परत ते हलवायला 5 मिनटात हलवू शकतो, परत सेटअप करायला महिना 2 महिने जातात.
खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ येते बरं का, कारण की रूम पण शिफ्टिंग करायचं होतं, त्याच्यानंतर मला वेळ नव्हतं भेटत होतं एडिटिंग करायला पण शूट करायला पण भेटत. शॉर्ट व्हिडिओ म्हणजे पटकन करू शकते, लॉंग व्हिडिओ म्हटलं तर होऊ शकत नव्हतं आणि रूम पण बघायची होती, तसंच ते सगळं करायचं होतं, त्याच्यासाठी मला ना वेळच नाही भेटला. आजपासून मी लॉंग व्हिडिओ टाकणार, नक्की बघा. आणि आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. माझं नवीन घर तुम्हाला कसं वाटलं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता नवीन घरात छान छान व्हिडिओ येणार आणि रेसिपी वगैरे सगळं दाखवणार आणि नवीन व्हिडिओमध्ये येणार.